नमस्कार मंडळी. तर आम्ही इंदोरमध्ये कुठे राहिलो होतो चला सांगते. तर हे आहे हॉटेल विनवे, जे अगदी 800 मीटर अंतरावरती आहे रेल्वे स्टेशनपासून आणि एकदम जवळ आहे. त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं छानपैकी अगदी हे इंटिरियर बघायला मिळेल. इथलं ॲम्बियन्स खूप छान आहे आणि स्पेशली मला इथलं फूड खूप आवडलं आणि रूम तुम्हाला मी आता पुढे दाखवेनच. बरं, आम्ही जेव्हा आलो होतो तो वीकेंड होता, न्यू इयर आणि क्रिसमस वेकेशनचा, त्याच्यामुळे खूप अशी गर्दी होती आणि चेक इन जरी 12 वाजता असलं तर जनरली आपल्या रूम्स लवकर मिळून जातात, पण आम्हाला बरोबर 12 वाजताच रूम मिळणार होती. त्यामुळे आम्ही ही सगळी अशी पुस्तकं चाळत होतो की इथे बघण्यासारखं काय काय आहे, कारण अचानक ठरलेली ही ट्रिप होती. बरं, इथलं जर बुकिंग आम्ही कसं केलं तर हे बुकिंग देखील आम्ही ऑनलाईनच केलं होतं. तर मेक माय ट्रिप थ्रू किंवा त्यांच्या स्पेशली वेबसाईटमधून तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये बरेच असे डिस्काउंट मिळून जातील. इथे मी बुकिंग वेबसाईट थ्रूच केलं आणि आमचं अचानक ठरलं असल्यामुळे मला जास्त असं फारसा काही डिस्काउंट मिळाला नाही, पण तुम्ही साधारण 15-20 दिवस अगोदर जर बुकिंग केली असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट इथे मिळून जातील. आता ही रूम बुक करण्याचं मेन कारण म्हणजे आम्हाला हवा होता बाथटब आणि गायत्रीसाठी हा हवा होता स्पेशली, आणि रूमही प्रशस्त आहेत, मुलांना खेळायला वगैरे असं छानपैकी जागा इथे अवेलेबल होती. तुम्हाला जर या हॉटेलबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इन्फो असं नक्की टाईप करा. तर त्यानंतर आम्ही दुपारी सगळं आवरलं आणि फ्रेश होऊन आम्ही खालती जेवणासाठी हॉटेलमध्ये आलो होतो. तर बेसिक आम्ही सूप मॅन्डेटरी होतंच कारण खूप थंडी होती, जेवलो वगैरे. नंतर आम्ही इंदोर फिरायला निघालो, ते पाहूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून.